सगळ्यांना नमस्कार. मी नौशाद अन्सारी. काल पोलीस स्टेशनला मी काल आलो होतो. एक विषय होता नागरिकाचा, त्यासाठी काल आलो होतो. आले असताना नंतर परत मग मी शाळेमध्ये आलो. रात्री 8:30-9च्या दरम्यान. तर आल्यानंतर मला तिकडं लाईट दिसली, लाईट चालू होती आणि इकडं कोण नव्हतं. त्यावेळेस गेट ओपन होतं. आल्यानंतर मी इकडं 5 मिनिटं थांबलो. थांबल्यानंतर मग एक कर्मचारी पळत पळत आले तिकडनं. मी त्यांचं नाव कोणाचं सांगणार नाही. तर ते पळत पळत आले. आल्यानंतर मी त्यांना विचारलं, बाबा हे ओपन काय आहे आणि तिकडचं ते वॉशरूम वगैरे का ओपन आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा या तिकडे पाण्याचा नळ चालू आहे, ते चौकीत मी बंद करायला गेलो होतो. पण मी बघितल्यानंतर मला ते काय नळ चालू नव्हतं किंवा काय, मागे गेलो चौकीत तरी मला काही दिसलं नाही. दुसरी गोष्ट, ते संबंधित कर्मचारी हे दारू पिऊन ड्युटीवरती होते. तिसरी गोष्ट, त्यांचा ड्रेस नव्हता. चौथी गोष्ट, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पगार ड्रेसचा भेटत नाही. जो मी ड्रेस म्हणलं किंवा आयडी म्हणलं, त्यांच्याकडे नाही आयडी होतं, नाही ड्रेस होता. ते दारू पिऊन होते. म्हणून अशी आपल्या नगरपालिका शाळेची अवस्था ही आहे. आजही मी इकडं आलो. आल्यानंतरनं मी इकडं बघितलं, तर इकडं कर्मचारी आहेत, व्यवस्थित आहेत त्या गोष्टी. पण जर त्या कर्मचारीला जर पगारमध्ये त्यांना ड्रेसचा पैसे भेटत नसेल, तर ह्याला जबाबदार प्रशासन आहे. त्याला जबाबदार ते संबंधित अधिकारी आहेत. आणि जर त्यांना पैसे भेटत असतील आणि जर ते ड्रेस घालत नसतील, तर त्याला जबाबदार तो स्वतः कर्मचारी, तो वॉचमॅन म्हणा किंवा ते रखवालदार म्हणा, स्वतः जबाबदारी आहे.